नमस्कार मंडळी, रसोई टेक किचनमध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत लिंबूचे लोणचं। आता हे लिंबूचे लोणचं आपण अगदी 15 मिनिटातच बनवणार आहोत। आता इथे मी 10 ते 15 लिंबू असे घेतलेले आहेत। हे वजनाने 250 ग्रॅम आहेत। पहिले स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर हे असे या आकारात कापा आणि लिंबू हे पिवळ्या कलरचेच घ्या, हिरव्या कलरचे जर केले ते कडू लागतील। त्यानंतर याच्यामधले सर्व तुम्हाला बियासुद्धा सेपरेट काढून घ्यायचे आहे। बिया जर तुम्ही टाकले तेही तुम्हाला कडू लागतील, त्यामुळे तुम्ही हे बिया सेपरेट करूनच घ्या। आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे, कारण की आपण कुकरमध्ये लावणार आहोत। त्यामध्ये 1 चम्मच काळं मीठ टाका, 2 चम्मच लाल तिखट टाका, 1 कप गूळ टाका आणि मस्त असं त्याला फिरवून घ्या। याच्यामध्ये तेल अजिबात लागत नाही आणि वर्षभर हे लोणचं टिकून राहतं आणि तुम्हाला उपवासालाही चालेल। आता कुकर घ्या, कुकरमध्ये थोडं पाणी टाका, स्टँड ठेवा, स्टँडवरती हे भांडं ठेवा आणि त्याला झाकण एकदम पॅक ठेवा आणि कुकर गॅसवर ठेवून द्या। 10 शिट्ट्या होईपर्यंत हे तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे। आता हे कुकरमधून काढल्यानंतर हे असं पाण्यासारखं दिसतं। आता याला आपण थोडंसं घट्ट करून घेऊ। अगदी 2-3 मिनटं लागतं याला फक्त आणि असं सिरपसारखं होतं। आता यामध्ये हे फोडी टाकून ठेवायचे आणि थंड होऊ द्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये पॅक भरून ठेवायचं आणि वर्षभर आपल्याला हे लोणचं खाता येतं। अशा रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।